कॉलेजचे डॉक्टर एस व्ही रानडे. आज मला आनंद वाटतो की माझे सहकारी आणि आमच्या एन्व्हायरोटेक्सचे ज्येष्ठ डायरेक्टर श्री सुभाष देशमाने आज इथं आलेले आहेत ऑफिसमध्ये. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो की सुभाष देशमाने हे वालचंद कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि पूर्वीपासून त्यांचा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा विषय असल्यामुळं माझा आणि त्यांचा परिचय कायम होता. मध्यंतरीच्या काळात ते MWSSB मध्ये निर्णय पदावर काम करत होते. ते सांगलीमध्ये राहत असताना त्यांच्या मिसेस त्यांच्या फॅमिलीची आमची ओळख झाली. माझी सून आणि त्यांची मुलगी ह्या मैत्रिणी आहेत आणि त्यानंतर आमचा परिचय वाढत गेला. त्यांनी केलेले निर्णायक प्रोजेक्ट्स याची माहिती ते नेहमी सांगायचे आणि नंतर आमच्या असं मनात आलं की आपल्याकडे वालचंद कॉलेजवरती एवढे जर एक्सपर्ट्स आहेत आणि आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये आपण काम करतो तर आपण एखादी कन्सल्टन्सी फर्म काढावी आणि ही त्यांची कल्पना आम्ही उचलून धरली आणि एन्व्हायरोटेक्स स्क्वेअर नावाची एक कंपनी आम्ही सुरू केली होती आणि त्याच्यामध्ये आपले निवृत्त प्राध्यापक A.V. कुलकर्णी, नंतर जयंत गाडगीळ, मी आणि सुभाष देशमाने असं चौघांचं आम्ही एक एन्व्हायरोटेक्स स्क्वेअर नावाची कंपनी काढली. दुर्दैवाने काय झालं की आम्ही जेव्हा काढली त्यानंतर मी अमेरिकेला जात असल्यामुळं दर 6 महिन्यांनी आमच्या या एकंदर कामामध्ये थोडा खंड पडला आणि नंतर सुभाष देशमाने ही पुण्याला राहायला गेले, त्यामुळं ते इकडं काम थांबलं. आज हे आलेले आहेत आणि मध्यंतरी त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांच्या मिसेस गेल्या, कोरोनाचा मोठा इफेक्ट त्यांच्यावर झाला. तरी आज ते पुन्हा सावरलेले आहेत. योगासनांचं ते पूर्वीपासून करतात. शेअर बाजारामध्ये अतिशय त्यांचा अभ्यास आहे. त्याबरोबरच सामाजिक कार्यामध्ये त्यांचा अतिशय रस आहे. त्यांनी आता नुकतंच एक जवळचं मोठं प्लेग्राऊंड आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये योगासनासाठी ट्रॅक्स आणि मोठं सेंटर उभं करण्याचं त्यांनी स्वप्न साकार केलेलं आहे. पूर्वीच्या काळी वॉटर सप्लायच्या स्कीम्स किंवा सांगलीमधल्या शेरी नाल्याच्या स्कीम या सगळ्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत होतं. वालचंद कॉलेजतर्फे आम्ही आणि MWSSB तर्फे देशमाने सर यांच्यामध्ये आमचा हा संबंध अनेक वर्षांचा आहे आणि मला आनंद वाटतो की आज उद्या मी जाणार आहे अमेरिकेला, पण आली आणि पुन्हा एकदा एन्व्हायरोटेक्स स्क्वेअर नव्या दमाने सुरू करायचं असं मी त्यांना सांगतो. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा थोडक्यात जीवन परिचय द्यावा की पूर्वीपासून कसं होतं, त्यांचं घराणं कुठून आलं आणि काय काय केलं आणि याच्या पुढच्या काळात काय करायची त्यांची इच्छा आहे. नमस्ते सर, मी प्रथम आभार मानतो सरांचे. ॲक्च्युली सर एन्व्हायरमेंटल हा विषय शिकवायला मला वालचंद कॉलेज नव्हते. मी 1970ला मी सिव्हिल झालो. त्याच्यानंतर मी पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या एक्झामिनेशनमध्ये डायरेक्ट क्लास 1 म्हणून सिलेक्ट झालो. त्यामुळं मी पुण्याला गेलो आणि पुण्याला गेल्यानंतर मला जी अपॉइंटमेंट मिळाली ती पहिली अपॉइंटमेंट कल्याणला मिळाली आणि कल्याणला आय वॉज इन्व्हॉल्व इन वर्ल्ड बँक स्कीम. त्या वर्ल्ड बँकेची जी मोठी स्कीम होती त्यावेळेच्या MWSSBची, की ज्यामध्ये 6 शहरं आणि 108 गावं यांची एकमेव स्कीम होती, जवळजवळ 800 कोटीची इन द इयर 1980. तर त्या स्कीममध्ये मला भाग घ्यायला मिळाला. डिझायनिंग, प्लॅनिंग, फिजिबिलिटी रिपोर्ट आणि एक्झिक्युशन. जवळजवळ मी 11 ते 12 वर्ष त्या स्कीमवर काम केलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की वर्ल्ड बँकेचे पीटर वेअर चीफ इंजिनियर होते. त्या चीफ इंजिनियरांची डायरेक्ट टेबल टू टेबल त्या प्रोजेक्टवरती काम करायचं मला संधी लाभली. हे मी माझं भाग्य समजतो, कारण आयुष्याच्या सुरुवातीला जेव्हा आपण एक कामाची सुरुवात करतो तीच जेव्हा आपला व्हिजन मोठ्या ठिकाणी जर कामाची सुरुवात झाली तर मग त्याचा उरलेल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप फायदा होतो. मी कल्याणला गेल्यानंतर त्या स्कीमवरती खूप काम केलं. ती स्कीम एक्झिक्यूट झाली. 650 MLDचं पंपिंग स्टेशन मी कंप्लीट केलं. त्याचं डिझायनिंग, टेंडरिंग, नंतर फिजिबिलिटी रिपोर्ट हे सगळं आणि लँड एक्विजिशन याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व होतो आणि एक्झिबिशनला इन्व्हॉल्व होतो. एक्झिबिशनमध्ये शहर इंटेक वर्क्स म्हणून 650 MLDचं उल्हास नदीच्या काठावरचं
ते हेडवर्स होतं. अतिशय चॅलेंजिंग जॉब होता. जवळजवळ ग्राउंड लेवलच्या खाली 30 मीटर आणि नदीच्या काठावरती असं ते हेडवर्स होतं आणि ग्राउंड लेवलच्या वरती जवळजवळ 18 मीटर त्याची उंची होती. अतिशय रिस्की आणि अतिशय उत्तम काम होतं. त्याला रायझिंगमॅनचं डायमीटर होता 3000 mm. एक कार त्या रायझिंगमॅननं जाऊ शकते इतका मोठा तो रायझिंगमॅन होती आणि ती रायझिंगमॅन आमच्या हेडवर्स पासून ठाण्यापर्यंत गेलेली होती. त्या रायझिंगमॅन वरती इमिजिएटली 2 ब्रिजेस होते आणि ते दोन्ही ब्रिजेस बॅलन्स कॅन्टिलिव्हर टाईपचे होते आणि त्या बॅलन्स कॅन्टिलिव्हर टाईपचे डिझाईन आपले वालचंद कॉलेजचे भाटे सरांनी केलं होतं. परंतु मध्यंतरी त्यांचा मृत्यू झाल्यामुळं आणि तो जो कॉन्ट्रॅक्टर होता तो अंत्यभागदार असल्यामुळं ते काम आम्हाला नेटाने पुढे न्यावं लागलं. मी MPC ला सिलेक्ट होण्यापूर्वी पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी स्पेशल परमिशन घेतली आमच्या डिपार्टमेंटची आणि तिथं एमटेक पूर्ण केलं. एमटेक स्ट्रक्चर मध्ये पूर्ण केलं. मग एमटेकची दोन्ही एक्झाम झाल्या होत्या. त्यावेळेला फोर्ट्रॉन 4 वरती टाटाच्या तिथं आम्हाला ते प्रोग्रामिंग करायला लागायचं. कार्ड पंचिंग होतं त्यावेळेला आणि ते प्रोग्रामिंग करून मी दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मला MPCची अपॉइंटमेंट आलं. तर त्या नादात मी जे एकदा गेलो आणि त्याच्यामुळे मला थिसिस सबमिट करता आला आणि त्यामुळे ऑफिशियल डिग्री मिळाली. ती डिग्री नाही मिळाली तरी माझं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचं नॉलेज हे वाढतच गेलं. त्यानंतर मी कल्याणला परत एकदा आमच्या सरांची आमच्या मेंबर सेक्रेटरीची परमिशन काढून LLB केलं. म्हणजे हे सगळे फील्ड वेगळे वेगळे आहेत आणि LLB फर्स्ट इयर क्लिअर, सेकंड इयर क्लिअर आणि थर्ड इयरला माझी परत ट्रान्सफर झाली आणि त्याच्यात LLB ची डिग्री घालली. म्हणजे प्रॅक्टिकली स्पीकिंग ऍज फार नॉलेज इज कन्सर्न आय एम MTech LLB, परंतु प्रत्यक्ष डिग्री हातात मिळाली. त्यानंतर मग माझी वाटचाल ही वर्ल्ड बँकेच्या स्कीमवरती जास्त होत गेली. आमच्या डिपार्टमेंटच्या याच्यामध्ये साताराला मी असताना आमच्या डिपार्टमेंटच्या जवळजवळ 12 रिजनल स्कीम्स या वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून करायचं काम चालू होतं. त्यातली खतवळ म्हणून जी सुरुवातीची पहिली स्कीम होती त्या स्कीमच्या एक्झिबिशनला मी आलो. त्या स्कीमच्या एक्झिबिशन करत असताना वर्ल्ड बँकेचे जे चीफ इंजिनियर आणि त्यांची टीम आली होती त्या टीमनी त्या स्कीमचं क्वालिटी, प्राइस म्हणजे ज्या आमची स्कीम डिझाईन स्ट्रक्चर प्रमाणे पूर्ण केली होती, आमची स्कीम दिलेल्या अमाऊंट मध्ये पूर्ण झाली होती, नो एक्स्ट्रा एक्सेस. आणि थर्ड म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे वर्ल्ड बँकेचा जो एक कन्सेप्ट होता की लोकसहभाग. म्हणजे हे स्कीम एक्झिक्यूट करताना आम्ही सरपंचांना बरोबर घेत होतो. पाईप कशी टाकली, 3 फुटावर टाकली का, हायड्रोलिक टेस्टिंग केलं का, हे सगळं दाखवत होतो. यांनी ते वर्ल्ड बँकेचे चीफ इंजिनियर इतके इम्प्रेस झाले की त्यांनी तिथल्या विजिटर्स बुक्स मध्ये माझ्या नावाने माझ्या टीमच्या नावाने आणि माझ्या नावाने ऍप्रिसिएशन लेटर दिलं. त्याच्यानंतर मालिनी शंकर म्हणून सेक्रेटरी होत्या, त्यांचं मला या स्कीम वरती ऍप्रिसिएशन लेटर मिळालं. ड्युरिंग माय कोर्स मला आमच्या डिपार्टमेंट कडून 3 वेळेला 2-2 इन्क्रिमेंट्स मिळाले माझ्या अतिउत्कृष्ट कामाबद्दल. आणखीन एक महत्वाचं सांगायचं म्हणजे मी औरंगाबादला असताना औरंगाबादमध्ये 2-2.5 वर्ष पूर्ण झाली होती. मेंबर सेक्रेटरीचा फोन आला, देशपांडे तुमची मी कराडला बदली करतो. मी सरांना म्हटलं सर आत्ताच इथं आले, हे 100 ml नवीन जो ट्रीटमेंट प्लांट आहे तो पूर्ण व्हायला आलाय आणि लगेच बदली करताय. ते म्हटलं देशपांडे तसा नाही आहे, आपलं डिपार्टमेंट अडचणीत आलेलं आहे. कराडला कावडीची साथ झालेली आहे. त्या कावडीच्या साथीमध्ये 5,000 लोक अफेक्ट झाले आणि 5 डेथ झाले आणि या डेथमुळं तिथली सगळी यंत्रणा आपल्या डिपार्टमेंटवर तुटून पडली आहे. परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आपल्यावर झालेले आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं मी तुम्हाला तिथं स्पेशली पाठवतो हे सगळं दुरुस्त करून व्यवस्थित आणलं. मी ती तिथं एक्झिक्युटिव्ह झाल्यानंतर तिथं पाटील म्हणून कराडचे हे होते अध्यक्ष होते, जोरशक्ती होते. तर मनुष्य अंडरस्टँडिंग करून प्रत्येक गोष्टी त्या करायच्या. त्यानी मग कंझ्युमर केस झाली आणि आम्हाला शिक्षा करावी असं लोकांनी
अर्ज केला होता. यावेळेला मला एक्झिबिट त्यात एक दिलं पर our we are supposed to treat natural river water. बरोबर आहे. If there is any poison and if you say that through filter you remove it, so it's not my job. Correct. आणि यानंतर मग आणि त्यांना हेही पटवून दिलं की जगातल्या कुठल्याही ट्रीटमेंट प्लांट मधून हा. बॅक्टेरिया ट्रॅप करता येतो पण व्हायरस नाही. बरोबर आहे. जगातला कुठलाही. त्यामुळे तुम्ही जर मागं व्हायरसची लागण झाली असेल आणि त्या पात्रात मध्ये येत असेल, आय एम नॉट रिस्पॉन्सिबल. आणि त्याला रिस्पॉन्सिबल होतं त्यावेळेचं पॉल्युशन कंट्रोल बोर्ड. बरोबर आहे. पॉल्युशन कंट्रोल बोर्डाची जबाबदारी ही आहे की नदीचं पाणी क्लीन आणि पोल्युशन फ्री ठेवणं बरोबर. आणि त्या ठरलेल्या प्राण्याला ट्रीट करणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळं त्या 5 लोकांच्या मृत्यूच्या कॉम्पेन्सेशन आणि पाण्यामुळं होणारा आजार सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून आम्हाला जबाबदार धरलं गेलं असतं आणि ती एक लँडमार्क केस ठरली आणि त्या केसमुळं आमचं डिपार्टमेंट वाचलं. तुम्ही चीफ इंजिनियर होता ना? हा नाही, त्यावेळेला मी एसी होतो. आणि त्यानंतर मग मी काय केलं की तिथे एक जुना प्लांट होता ब्रिटिश कालीन. ब्रिटिश कालीन प्लांटचा थोडासा मेंटेनन्स पुअर असल्यामुळं तो खराब झाला होता. तर माझ्या हाताखाली जो डेप्युटी इंजिनियर होता त्याला एबी करायचं होतं. मग मी त्याला सांगितलं की तू या ट्रीटमेंट प्लांट वरतीच तुझं रिसर्च पेपर तयार कर आणि मग आपण त्याचं काय करायचं ते पुढे बघू. त्यांनी त्या याच्यावरती त्या ट्रीटमेंट प्लांट वरती मॉडिफिकेशन केले आणि मॉडिफिकेशन करून अवघ्या 4 लाखामध्ये जवळजवळ 10 ml चा तो ट्रीटमेंट प्लांट आम्ही रिन्यू केला. अच्छा. 10 ml ला त्यावेळेला जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे 50 लाख खर्च येत होता आणि तो 50 लाख आम्ही 5 लाखामध्ये तो दिला. आणि ते पाटील म्हणून जे नगराध्यक्ष होते त्यांनी हायली अप्रिशिएट केलं. ते म्हणजे तुम्ही शासनाचे पैसे वाचवले, आमचे पैसे वाचवले, याच्याबद्दल ते माझे वैयक्तिक मित्र झाले आणि ऋणी झाले. त्याच्यानंतरच्या माझ्या इंजिनिअरिंगच्या काळामध्ये अनेक स्कीम केल्या, अनेक अप्रिसिएशन मिळाले. मी 2005 साली रिटायर्ड झालो. रिटायर्ड झाल्यानंतर मिसेस मला म्हणायची की तुमचं नॉलेज इतकं चांगलं आहे. मी राईट फ्रॉम बिगिनिंग म्हणजे मी 2005च्या अगोदरपासून कॉम्प्युटर जेव्हा आला तेव्हापासून मी कॉम्प्युटर वापरत होतो आणि जिथं जिथं जाईल तिथं मी आमच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटरचा वापर करून घेत होतो. तर मग त्या काळामध्ये मी 2005ला रिटायर झाल्यानंतर मिसेसचं म्हणणं होतं की तुम्ही कुठेतरी बाहेर चांगल्या ठिकाणी नोकरी करा. मी अर्ज केले 4-5 ठिकाणी, इसारला केले, रिलायन्सला केले आणि अवघ्या 3ऱ्या महिन्यात मी रिटायर झालो जानेवारीला आणि मार्च महिन्यात मला रिलायन्सला व्हाईस प्रेसिडेंट म्हणून अपॉइंटमेंट मिळाली. अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे रिटायरमेंट नंतरचं माझं हे एक वेगळा टर्न चालू झाला. म्हणजे रिटायरमेंटच्या अगोदर मी चीफ इंजिनियर म्हणून रिटायर झालो. दॅट वॉज हायएस्ट पोस्ट इन जीवन प्राधिकरण गव्हर्नमेंटमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मला जे हे झालं, एकच मिनिट, रिटायरमेंट नंतर मला रिलायन्सनी जवळजवळ 8,000 हेक्टरवरती पनवेलच्या जवळ वॉटर वेस्ट वॉटर ची टीम तयार केली होती. त्यामध्ये केळकर आमचे प्रेसिडेंट होते आणि मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून तिथे लागलो. म्हणजे ही पोस्ट सेकंड हायएस्ट पोस्ट झाली प्रायव्हेट मधली आणि सेकंड हायएस्ट पोस्ट गव्हर्नमेंटची झाली. तिथं जवळजवळ 5 वर्ष मी सर्व्हिस केली. त्या पिरियड मध्ये आम्ही मुकेश अंबानी यांच्या कन्सेप्ट प्रमाणे वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट प्लांट तयार केला होता. आणि त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला अपग्रेडेशन साठी सिंगापूरला पाठवलं, चायनाला पाठवलं आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट विथ 100% रिसायकलिंग हा कन्सेप्ट आम्ही तिथे शिकलो आणि तो शिकून आम्ही तिथे आणण्याचा प्रयत्न केला. सिंगापूरचा जेव्हा मी वॉटर ट्रीटमेंट प्लांट बघितला, इट वॉज अमेझिंग. अमेझिंग याचा सेन्स कसा होतं की सिंगापूरला थायलंड मधून पाणी येत होतं आणि एका युद्धामध्ये त्या खाडीवरून येणारी पाईपलाईन उडवली गेली. त्याचा परिणाम असा आला की सिंगापूर ऑक्सिजनवरती राहिला. ती जवळजवळ 48 तास लागले आणि सिंगापूरच्या कोणाला ते पाणी मिळेना. मग सिंगापूरच्या ह्या विजनरी लोकांना प्रश्न पडला की आपण ह्याच्यातनं सुटका कशी करून घ्यायची आणि आपण परमनंट सोडू कसं. म्हणून त्यांनी ती पाईप रिस्टोर केली आणि रिस्टोर केल्यानंतर सुवेज ट्रीटमेंट प्लांटचं पाणी 100% ड्रिंकिंग वॉटर लेवलला आणलं. अच्छा. आम्ही जो ट्रीटमेंट प्लांट बघितला त्यांचा, त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला न्यू वॉटर त्यात पाणी म्हणून काढलं, बॉटल वॉटर होतं
NU न्यू वॉटर. तर ते पाणी पिलं आणि त्याच्यानंतर ते म्हणाले पाणी कसं वाटलं. म्हटलं उत्तम आहे, उत्कृष्ट आहे. ते म्हटले हे सुएज ट्रीट केलेलं पाणी आहे. मग माझ्या पोटात थोडं वाटलं, परंतु सायकॉलॉजिकल टेक्नॉलॉजी त्यांनी या लेवलला घेऊन गेली होती. प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंट, टर्सरी ट्रीटमेंट आणि ते सुद्धा मायक्रो फिल्टर्स तयार करून ते पाणी ड्रिंकिंग वॉटर लेवलला आणलं होतं. त्या प्रत्येकाच्या दृष्टिकोनात आणि विजन मध्ये किती फरक असतो बघा. ते ट्रीटेड पाणी त्यांनी सगळ्या SEZच्या एरियाला वॉटर सप्लायची, ड्रिंकिंग वॉटर सप्लायची वेगळी लाईन दिली होती आणि फ्लशिंग टँक आणि अदर यूज ऑफ वॉटर त्याच्यासाठी सेपरेट पाईपलाईन टाकली होती. प्रत्येक बिल्डिंगच्या वरती फ्लशिंग साठी आणि अदर यूज साठी वेगळी पाईपलाईन टाकली होती आणि त्या पाईपलाईन मध्ये सुएजचं पाणी ते ट्रीट करून वापरत होते आणि कुठेही ते क्रॉस कनेक्शन होणार नाही याच्यासाठी वेगळ्या कलरच्या पाईपलाईन वापरल्या होत्या. त्यामुळं काय झालं की समजा 100 ml पाणी त्यांना सुरुवातीला द्यायला लागत असं तर एव्हरी डे दे वर टेकिंग 100 ml फ्रॉम थायलंड. पण तू हे ट्रीट केल्यानंतर नेक्स्ट डे दे वर रिक्वायरिंग ओनली 10 ml वॉटर, कारण 90 ml दे वर ट्रीटिंग. त्यामुळे अशा ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला मिळत राहिला. एक महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे मी 80 साली सांगलीला असताना मी थिओसॉफिकल सोसायटीचा मेंबर झालो होता आणि जसं एक इंजिनिअरिंग एमटेक केल्यानंतर काय ज्ञानात झालेली भर व्हॉट इज वर्स्ट यू डिझाईन ही कन्सेप्ट लॉनी बदलली. लॉनी मला एवढं शिकवलं की व्हॉट इज युअर इंटेन्शन. ऍक्शन जरी तीच असली तर इंटेन्शन वेगळे वेगळे असले तर त्याला वेगळ्या वेगळ्या शिक्षा होऊ शकतात. म्हणजे एखाद्या माणसाला तुम्ही मारलं तर तो 302 IPC खाली खून होतो, पण जेव्हा संरक्षणासाठी मारतात तेव्हा तो खून होत नाही. व्हॉट इज युअर इंटेन्शन हे महत्वाचं आहे. आणि जेव्हा मी थिओसॉफिकल सोसायटीचा मेंबर झालो तेव्हा मला आयुष्यातलं आपलं अंतिम ध्येय काय, पैसा आहे का, मनुष्य कशासाठी झगडतो, या सगळ्या गोष्टी त्या थिओसॉफिकल सोसायटीने त्या माझ्या व्हिजन मध्ये ऍड केल्या. त्यावेळेला मी जे कृष्णमूर्तींचा समर्थक झालो, त्यांना गुरु मानून त्यांचा फॉलो करायला लागलो. त्या याच्यामध्ये मग माझं लक्षात आलं की आयुष्यात फक्त सुख आणि शांती याचीच गरज असते आणि मनुष्य हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल मनुष्य ऑन दिस अर्थ इज अ डिफरंट अँड इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी. आपण लग्न करतो, आपली बायको असते, ती बायको आपल्याशी लग्न केलं म्हणजे ती आपली प्रॉपर्टी होऊ शकत नाही. असं तिला जर स्वतंत्रपणे जगायला दिलं आणि स्वतंत्रपणे फुलायला दिलं तर आपल्या आयुष्यात तिच्यामुळे मिळणारा आपला आनंद द्विगुणित होतो. मिसेस माझी गेल्यानंतर मी एक लोकसत्तात एक लेख लिहिला होता आणि मला माहिती नव्हतं. सुरुवातीला त्यांनी तो लेख रिजेक्ट केला. म्हटलं एवढा मोठा लेख असा आम्हाला, मी फक्त त्यांना सांगितलं म्हटलं लेख वाचा आणि मग रिजेक्ट करा. त्यांनी तो लेख वाचला आणि 15 मिनिटात सांगितलं की तुम्ही तुमच्या पुढच्या आठवड्याला पाठवा. त्याच्यामध्ये मी हाच कन्सेप्ट दिला होता की पत्नी हा माझा परमेश्वर. आजपर्यंत सगळ्या लोकांच्या ऐकण्यात असं येतं की पती माझा परमेश्वर असा सगळ्या स्त्रिया मानतात, परंतु माझा कन्सेप्ट असा होता की पत्नी माझा परमेश्वर आणि तिला तेवढं वेटेज देऊन मी आयुष्यभर तिला त्या पद्धतीनं जपलं, त्या पद्धतीनं मी माझ्या देवाला फॉलो केलं. त्याचा परिणाम माझा आयुष्य सुख शांती आणि समृद्धीने आणि कुठल्याही आयुष्यात एकही काय म्हणतात त्याला अनसक्सेसफुल गोष्ट नाही आणि एकाही गोष्टीबद्दल आपण केलेल्या गोष्टीबद्दल आपल्याला घृणा वाटावी, आपल्याला वाईट वाटावं किंवा असं कुठलीही घटना माझ्या जीवनात घडली नाही. याचं कारण हे मोकळेपणाने आनंदाने जगणं. हा मी आणि त्याही गोष्टीला जसं माणसाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आयुष्याचं पैसा हे साध्य नाही, पैसा हे साधन आहे आणि ते पैसा हे साधन म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी चढून जायचं आहे त्या शिडीवरून जाण्याचा साधन म्हणजे पैसा आहे, साध्य नाही. त्या शिडीवरून पुढे वरती गेल्यानंतर आपल्याला जी आत्म्याची अंतिम सुख शांती समृद्धी मिळवायची ते आपलं साध्य आहे. या सगळ्या गोष्टीला आता सरांनी म्हटलं की योगाबद्दल बोला. मी आणि माझे मिसेस दोघेही इथं सांगलीला चेकलिस्ट म्हणून आहेत, त्यांच्याकडे योगाचे 5 वर्ष कोर्स करत होतो. आणि त्या योगाच्या कोर्सनं एक वेगळी
मला एनर्जी ऊर्जा. ऊर्जा हा, मिळाली. कारण कसं असतं, आपली इच्छाशक्ती हे आपल्या जीवनाचं इंजिन असतं, हो. पॉवरफुल इंजिन असतं. परंतु जर तुम्हाला शरीराने साथ दिली नाही तर ते इंजिन फेल होतं. त्यामुळं 5 वर्षाच्या माझ्या या सगळ्या योगाचा मला आणि माझ्या मिसेसला खूप फायदा झाला. मिसेस करोनामुळे गेल्यामुळं मधला एक थोडा वर्षभर थोडासा मला सेटबॅक बसला, परंतु त्यातनंही मी सावरलो. त्याच्यानंतर मी सर तुम्हाला सांगतो की मी NLPचा कोर्स केला. अच्छा. NLP माहिती असेल आपल्याला, न्यूरो लिंग्विस्टिक हो. प्रोग्रामिंग. म्हणजे माणसाच्या मनामध्ये ब्रेन मध्ये आपल्याला कसं आपण मेमरी स्टोअर करतो. झालं नाही, आता हेच सांगा तुम्ही. हा? म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटची कल्पना सांगा. बरं. तर ते कसं आपण साध्य करायचं याच्यासाठी शरीराची साथ आहे. मग त्याच्यावरून मी योगा आणि ध्यान धारणेमध्ये सध्या जास्त व्यस्त आहे. मी आमच्या सोसायटीमध्ये जेव्हा बंगला बांधला तेव्हा आमच्या सोसायटीच्या समोर एक प्लॉट होता. 2010 साली मी आमच्या सोसायटीची रजिस्ट्रेशन केलं आणि तो प्लॉट 30,000 स्क्वेअर फूटचा, म्हणजे जवळजवळ करंट मार्केट प्राइसनी 25 कोटी कॉस्टचा होता. त्या लोक सगळे व्यापारी असल्यावर त्यांना ती कल्पना नव्हती, पण मी अथक 12 वर्षाच्या प्रयत्नानंतर तो त्यांना काल मिळवून दिला आणि तो मिळवून देऊन कालच त्याचं उद्घाटन झालं, ट्रॅक वगैरे तयार केला. या सगळ्या पिरियड नंतर जेव्हा मी रिटायर झालो तेव्हा माझी सरांची परत एकदा इंटरॅक्शन झाली. सरांचं म्हणणं होतं की तुम्ही शेअर ट्रेडिंग मध्ये का आहात, तुमचं नॉलेजचा उपयोग आपण टेक्निकल गोष्टीसाठी करू. आणि AB कुलकर्णी सरांचं म्हणणं तेच पडलं होतं की मी इतकी स्ट्रक्चर बघतो, इतके घरांचे कॉम्प्लेक्सेस बघितले, तिथं सुवेजला 0 किंमत दिली जाते, कारण त्याच्यामधला तज्ञ कोणीच नसतं. आणि हे रिसायकलिंग वगैरे तर पुढचीच गोष्ट आहे. त्यामुळं AB कुलकर्णी सर आणि रानडे सर या दोघांच्या इन्सिस्टमुळं आम्ही एन्व्हायरटेक स्क्वेअर नावाची एन्व्हायरमेंटलची कन्सल्टन्सी फर्म काढली. त्याच्यामध्ये आणि गाडगीळ सरही त्याच्यामध्ये होते एअर पोल्युशन मध्ये. याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये वॉटर, वेस्ट वॉटर, RCC, स्ट्रक्चरल डिझाईन, हायड्रोलिक डिझाईन, टेक्नोलिगल आणि एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि रिहॅबिलिटेशन एवढे विषय आम्ही घेतले होते त्याच्यामध्ये. सरांचा थोडासा मध्ये अमेरिकेला जात असल्यामुळं थोडस त्याच्यामध्ये गॅप पडला, पण आता सर पुन्हा आलेले आहेत आणि पुन्हा आम्ही त्या कन्सल्टन्सीला मी नसणार आहे तरी तुम्ही ते पुढे चालू ठेवा. हो, नक्की. ऑनलाईन तुम्हाला मदत करू शकेल. नक्की. आणि ते मी आता अमेरिकन सरांना कदाचित करू शकेल नक्की. अशी मला वाटते. नक्की. आणि तुम्ही जे कार्य करताय आणि म्हणजे जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये केवळ इंजिनिअरिंग नाही तर आध्यात्मिक म्हणा किंवा योगासनाचे हे म्हणा किंवा एकूणच तुमच्या जीवनाची जी हे वैशिष्ट्य आहे ती खरंच सगळ्यांना आदर्श आहे. आणि तुम्ही असेच आमच्याशी जॉईन राहा. आमच्या ज्ञानदीप फाउंडेशनच्या कार्यामध्ये आपण कायम जर सहभागी झाला आणि त्याच्यात तुमच्या मुली आहेत आणि तुमचा नातू आहे तोही अमेरिकेत आहे, हो. हे सगळेजण आपण एकत्र झाले तर फार मोठं कार्य होऊ शकेल. केवळ पैसा नव्हे तर आपल्या लोकांचा विकास होईल, चांगलं होऊ शकेल. म्हणजे पर्यावरणाचं तर रक्षण होईलच, पण त्याबरोबरच माणसांची मानसिकता बदलेल आणि त्यातनं काहीतरी नवीन उद्योग निर्माण होईल, बेरोजगारी मिटेल आणि हेल्थ सुधारेल असं मला वाटतं. नक्की नक्की. माझी मोठी मुलगी सिव्हिल इंजिनियर आहे आणि 2 नंबरची मुलगी अच्छा ती त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि 3 नंबरची मुलगी BE इलेक्ट्रॉनिक्स ती MBA केलंय आणि नातूनी नुकतंच आता MS AI मध्ये केलंय, तो अमेरिकेत आहे. नात माझी आहे ती आता अहमदाबादला आर्ट मध्ये करते आणि माझी सून तुमची मुलीची मैत्रीण आहे. अगदी शाळेपासूनची ती मैत्रीण आहे. त्यामुळे ते दुसरं एक कनेक्शन आहे मला सरांशी. आणखी माझी मावस बहीण मिनल ससरोली ती पण मैत्रीण आहे. त्यामुळे कसं आमचं घरगुती संबंध आहेत आणि हेच पुढे चालावेत अशी माझी इच्छा आहे. नक्की. नमस्कार.